जुन्या ब्लाउजवरून किंवा मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची हे अगदी सविस्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। त्याच ब्लाउजवरून घेतलेल्या मापानुसार आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। तुम्हाला जर जुन्या ब्लाउजवरून किंवा कस्टमरच्या ब्लाउजवरून माप घेताना काही प्रॉब्लेम येत असेल तर आपला मागचा व्हिडिओ नक्की एकदा चेक करून घ्या। मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची हे अगदी तुम्हाला सविस्तर मी दाखवलेलं आहे आणि त्याच मापानुसार कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत। त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, मापाच्या ब्लाउजवरून आपण ही मापे घेतलेली आहेत। पूर्ण उंची 13.5 इंच, मागील गळा 10.25 इंच, पुढील गळा 6.25 इंच, छाती घेर 36 इंच, कमर घेर 31 इंच, बाहीची उंची ते आपण 5 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर दंडघेर 5.25 इंच घेतलेला आहे। आता ह्याच मापानुसार आपल्याला कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे। तर बघा, बंद बाजूकडून आपल्याला पहिल्यांदा ब्लाउजची उंची टाकून घ्यायची आहे। ब्लाउजची उंची किती आहे? 13.5 इंच प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करत असतो, सो 14.5 इंचावरती आपण बंद बाजूकडून उंची टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। मागील गळ्याची उंची 10.25 इंच आहे, सो शोल्डरचं माप आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे। ज्यावेळेस मागील गळा हा जास्त डीप असतो त्यावेळेस आपल्याला शोल्डरचं माप हे कमी टाकायचं असतं, सो इथे मी 5 इंचावरती शोल्डर टाकलेला आहे आणि 5.25 इंचावरती मुंडा खोलीचं माप टाकलेलं आहे। 36 साईज आहे त्यामुळे मुंडा खोलीचं माप मी 5.25 इंच घेतलेलं आहे। प्रत्येक साईज नुसार मुंडा खोली किती टाकावी याचा चार्ट सुद्धा तुम्हाला मी दिलेला आहे, तो जर अजून बघितला नसेल तर नक्की एकदा बघून घ्या। आता आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे। छाती घेर आहे 36 इंच, 36चा चौथा भाग करायचा, किती येणार? 9 इंच, 9 चौक 36 प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता कमर घेराचं माप टाकायचं आहे। कमर घेर आहे 31 इंच, 31चा चौथा भाग करायचा, किती येतो? 7.25 इंच। तर 7.25 इंचावरती एक मार्किंग करायचं, त्याचबरोबर 1 इंच टक साठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉइंट जोडून घ्यायचा आहे। आता पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला इथून 1.25 इंचावरती किंवा अर्धा इंचावरती जरी मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल। आपल्याला मार्किंग करून या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। त्याचबरोबर सेंटर मधून 1.25 इंचावरती आणि ह्या लाईन पासून बघा 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा, पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। शोल्डर पट्टी 2.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 3 इंचावरती आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे। शोल्डर पट्टीपासून क्रॉस मध्ये आपल्याला पुढील गळ्याची उंची घ्यायची आहे। तर इथे मी 6.25 इंच पुढील गळ्याची उंची घेतलेली आहे। त्याचबरोबर 2.5 इंचावरती पुढील गळ्याची रुंदी घेऊन बॉक्स तयार करून घेतला। आता इथे लक्षात घ्या, बऱ्याच ताईंचा कॉमन जो प्रश्न आहे तो म्हणजे गळ्याची उंची एक तर कमी होते किंवा जास्त होते, बरोबर? तर हे कशामुळे होतं बघा, आता तुम्ही बघितलं मी गळ्याची उंची टाकताना क्रॉस मध्ये टाकली, तर मी का क्रॉस मध्ये टाकली? कारण मी ब्लाउजवरून माप घेताना क्रॉस मध्येच माप घेतलं होतं, सो इथे सुद्धा मी कटिंग करताना माप कसं टाकलं? क्रॉस मध्ये टाकलं। शिलाई मार्जिन ऍड केलं का? मी अजिबात नाही। जेवढी मापाच्या ब्लाउजवरून उंची आली होती पुढील गळ्याची तेवढीच इथे मी टाकून घेतलेली आहे। ज्यावेळेस तुम्ही गळ्याची उंची सरळ मोजता त्यावेळेस तुम्हाला गळ्या उंचीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं। आलं लक्षात? ज्यावेळेस आपण सरळ गळ्याची उंची मोजून सरळ गळा टाकतो त्यावेळेस अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं, पण ज्यावेळेस आपण क्रॉसमध्ये गळा मोजतो आणि क्रॉसमध्येच माप टाकतो त्यावेळेस शिलाई मार्जिन ऍड करायचं नाही। पुढील गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता पुढील गळ्याचा शेप देताना बघा मी खालून दिलेला आहे। बरेच जण काय करतात, वरून गळ्याचा शेप देतात, तर तसं करायचं नाही, त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस वाढतात। सो शेप देताना खालूनच शेप द्यायचा आहे। आता योगपट्टीची मापे टाकून घेऊया। दोन्ही साईडला खालून वरती आपल्याला 2.5 इंचावरती माप टाकायचं आहे आणि ह्या साईडला वरती 1 इंच घ्यायचं आहे योगपट्टीचा शेप देण्यासाठी। आता 2.5 इंचावरती जे आपण मार्किंग केलेलं आहे ते पॉइंट दोन्ही सरळ जोडून घ्यायचे आहेत। योगपट्टीचा शेप परफेक्ट येण्यासाठी योगपट्टीच्या लाईन वरती आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे। छाती घेर किती आहे? 36 इंच, 36चा 10वा भाग काढायचा, किती येणार? 3.6 इंच म्हणजे 3.5 इंच। तर आपल्याला ह्या लाईन वरती 3.5 इंच प्लस पाव ते अर्धा इंच घेऊन मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने बघा योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे मी तुम्हाला डॉट डॉट मध्ये दाखवते। हे बघा, या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हा शेप डार्क करून घेऊया।
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टीचं शेप देऊन घ्यायचं आहे. आता कटोरीची मापे आपल्याला टाकायची आहेत. कटोरीची मापे टाकण्यासाठी किंवा कटोरी परफेक्ट येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कटोरीच्या साईड पार्टचं माप टाकायचं आहे 3 इंचावरती. तर बघा कटोरीच्या साईड पार्टचं माप मी 3 इंच घेतलेलं आहे. आता गळ्याच्या साईडने आपल्याला 5, 5.25 किंवा 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट खालून वरती अर्धा इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही पॉईंट जोडू शकता. ओके, आता इथे बघा मी डॉट डॉटच्या साहाय्याने इथे दोन्ही पॉईंट जोडून घेत आहे. तर हे बघा आपण हे दोन्ही पॉईंट या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत. आता सेंटर मधून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा हे दोन्ही पॉईंट जोडून घेतल्यानंतर इथे जो सेंटर तयार झालेला आहे त्या सेंटर मधून आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. ओके, आणि आता इथून आपल्याला बघा कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता कटोरीचा शेप देताना बघा इथून वरती 5 इंच किंवा खाली 5 इंच झालं तर काही फरक पडत नाही. फक्त आपला कटोरीचा शेप परफेक्ट येणं खूप महत्वाचं आहे. शेप व्यवस्थित दिसला पाहिजे हे फक्त लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या मधल्या पॉइंट मधून बघा आपला शेप परफेक्ट जातोय तर त्या पॉइंट मधूनच इथे मी कटोरीचा शेप देऊन घेते. कटोरीला शेप देण्याची ही पद्धत खरंच खूप सोपी आहे. जे बिगिनर्स आहेत किंवा नवीन शिकतायत त्यांना ही पद्धत नक्कीच लक्षात येईल. तर हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा फ्रंट पार्टची आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत. आपण छातीची घडी किती टाकली 9 इंचावरती. छाती घडी किती होता 36 इंच. 36चा चौथा भाग केला आणि 9 इंचावरती आपण घडी टाकून घेतली. त्याचबरोबर कमर घेर किती आहे आपला 31 इंच. 31चा आपण चौथा भाग केला आणि 7.25 इंचावरती कमर घेर टाकून घेतलेला आहे. बरोबर, त्याचबरोबर आपण कटोरीच्या साईड पार्टचं माप हे 3 इंच घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला 2.5 इंचावरती आपण योगपट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण फ्रंट पार्टची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर हे बघा फ्रंट पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता फ्रंट पार्ट कटिंग केल्यानंतर आपल्याला ही जी मूळ कटोरी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आलं लक्षात. आता कटोरी तर आपण पुढे वाढवूनच घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे बघा योगपट्टी आपल्याला कुठेही वाढवायची नाही. योगपट्टी आपल्याला ऍज इट इज ठेवून आहे तशी आखून घ्यायची आहे आणि कटिंग करायचं आहे. योगपट्टी आपल्याला कुठेही अस्तरवरती वगैरे वाढवायची नाही. पण हा जो कटोरीचा साईड पार्ट आहे तो मात्र आपल्याला अस्तरवरती वाढवायचा आहे. इथून बघा आपल्याला 5 इंच असा हा भाग वाढवून खाली अर्धा इंच भाग वाढवून घ्यायचा आहे. आलं लक्षात. ज्यावेळेस आपण कटोरीचा साईड पार्ट अस्तरवरती ठेवू त्यावेळेस आपल्याला हा भाग 5 इंच इथून आणि खालून अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आता हा भाग का वाढवायचा बघा ज्यावेळेस आपण साईड पार्टला कटोरी जोडतो त्यावेळेस आपल्याला कटोरी साईड पार्टला जोडताना जे मार्जिन लागणार आहे तर तेच मार्जिन आपण अस्तरवरती वाढवून घेणार आहोत कटोरीच्या साईड पार्टचं. आलं लक्षात. समजा आपण जर साईड पार्ट अस्तरवरती वाढवला नाही तर काय होईल ज्यावेळेस आपण साईड पार्टला कटोरी जोडू त्यावेळेस आपल्याला फिटिंगसाठी मार्जिन शिल्लक राहणार नाही. त्यामुळे साईड पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे. आलं लक्षात. आता बॅक पार्टची मापे टाकून घेऊया. ब्लाउजवरून मागील गळ्याची उंची मोजताना मी क्रॉसमध्ये मोजली होती त्यामुळे मागील गळ्याची उंची मी क्रॉसमध्येच टाकून घेणार आहे 10.25 इंचावरती. तुम्ही जर मागील गळ्याची उंची सरळ मोजली असेल तर तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. आलं लक्षात. मी क्रॉसमध्ये गळ्याची उंची मोजली होती त्यामुळे मी ऍज इट इज मी गळ्याची उंची टाकलेली आहे. शिलाई मार्जिन वगैरे काहीही घेतलेलं नाही. त्यानंतर 2.5 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकून बॉक्स तयार करून घेते. तुम्हाला जर गळा डीप आवडत असेल तर तुम्ही 2.25 इंच किंवा 3 इंच सुद्धा गळ्याची रुंदी टाकू शकता खालच्या साईडने. ओके, आणि या पद्धतीने बघा मी सिंपल राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला टक साठी मापे टाकायचे आहेत. तर बघा टेप आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्यापासून वरती जेवढी तुम्हाला टक्सची उंची हवी आहे तेवढी ते टाकून घ्यायची आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत. आता बऱ्याचदा काय होतं बघा आपण ज्यावेळेस पाठीमागचे टक्स टाकतो त्यावेळेस कमर घेराची जी लाईन आहे ती सरळ येत नाही, खालीवर येते. बरोबर. तर अशा वेळेस काय करायचं आहे बघा खालून वरती आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे. आता इथे तुम्ही नाही कट केला तरी सुद्धा चालेल. ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवू आणि ब्लाउज शिवताना जर पार्ट खालीवर झाला तर आपण तो लगेच कट करू शकतो. बरोबर.
तर तुम्ही ते नाही कट केला तरी सुद्धा चालेल. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवाल त्यावेळेस तुम्ही कट केला तरी सुद्धा चालणार आहे. तर बघा बॅक पार्टची आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर बघा आपण फ्रंट पार्ट कटिंग केला, बॅक पार्ट कटिंग केला. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर बघा आपली जी मूळ कटोरी आहे ती पेपरवरती ठेवून ॲज इट इज आपल्याला आखून घ्यायची आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. बरोबर, जसं तुम्हाला मी सांगितलं आपल्याला कटोरीचा साइड पार्ट अस्तरवरती वाढवायचा आहे 5 इंच. त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी सुद्धा 5 इंचाने या पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. कटोरीचा जो हा भाग आहे जो आपण साइड पार्टला जोडणार आहोत तो भाग आपल्याला 5 इंचाने वाढवून घ्यायचा आहे. इथून खाली आपल्याला 5 इंच यायचं आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हुकलूक पट्टीच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा इथून 1.5 इंचावरती मार्किंग केलं. आता पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. हे दोन्ही पॉइंट जोडून घेतल्यानंतर इथून खाली 5 इंच आपल्याला खाली यायचं आहे आणि ह्या लाईनचं आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्यावरती मार्किंग केलं. आता मध्यापासून खाली सरळ लाईन आखून घ्यायची. आता जसं आपण इथे 1.5 इंच घेतलेलं आहे सेम आपल्याला खाली सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हे 2 पॉइंट आणि हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत. तर बघा कटोरी आपण वाढवून घेतली. कटोरी वाढवण्याची ही पद्धत खरंच खूप सोपी आहे आणि परफेक्ट आहे. आता फक्त आपला टक्स राहिलेला आहे. टक्स कसा टाकायचा तुम्हाला पुढे दाखवते. त्या अगोदर आपण पहिल्यांदा कटोरी कट करून घेऊया. आता टक्स कसा टाकायचा तर ते बघूया. तर बघा पहिल्यांदा मी टक्स असा मध्ये दुमडून घेतलेला आहे. आता ही जी खालची लाईन आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला वाटेल ते खालीवर आहे, ते खालीवर नाही, ते आपण टक्स टाकल्यानंतर सरळ होणार आहे. तर बघा आपण जे इथे 1.5 इंच हुकलूक पट्टीच्या साईडला घेतलेलं आहे तर तेच आपल्याला टक्सची रुंदी म्हणून टाकायचं आहे 1.5 इंच. ओके, आणि इथून बघा आपल्याला 2.5 इंचावरती टक्सची उंची टाकून घ्यायची आहे. 1.5 इंच टक्सची रुंदी आणि 2.5 इंच टक्सची उंची टाकून घेतलेली आहे. आता टक्स आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. तुम्ही ज्या वेळेस कटोरीला टक्स टाकाल त्यावेळेस कटोरीचा टक्स बघा या पद्धतीने येणार आहे. इथे मी एक पिन लावून घेते. तर हा बघा कटोरीचा टक्स या पद्धतीने तुमचा येणार आहे. खालचा पार्ट तुम्ही बघू शकता एकदम सरळ आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही कटोरीचा टक्स टाकाल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने कटोरीचा टक्स टाकायचा आहे. अगदी प्रॉपर तुमचा कटोरीचा टक्स येणार आहे. कटोरी वाढवताना जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने कटोरी वाढवायची आहे आणि कटोरीचा साइड पार्ट मात्र अस्तरवरती वाढवायला विसरायचं नाही. आलं लक्षात? तरच तुमची कटोरी अगदी प्रॉपर व्यवस्थित बसणार आहे. आता हे बघा साइड पार्ट आणि कटोरी या पद्धतीने ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 1/2 ते 1.5 इंच जो हा भाग कटोरीचा आहे तो एक्स्ट्रा येत आहे. तर तो अजिबात एक्स्ट्रा वगैरे काही येत नाही. ज्यावेळेस तुम्ही साइड पार्टला कटोरी जोडाल ना त्यावेळेस साइड पार्टला कटोरी जोडल्यानंतर अगदी प्रॉपर तुमची साइड पार्टला कटोरी बसणार आहे. आणि ज्यावेळेस कटोरी तुमची साइड पार्टपेक्षा 1/2 ते 1.5 इंचाने जास्त असते त्यावेळेसच साइड पार्टला कटोरी व्यवस्थित बसतेच. त्याचबरोबर कटोरी चपटी वगैरे होत नाही. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार आहे. आता फक्त आपली बाहीची कटिंग राहिलेली आहे. तर तुम्हाला बाहीची सुद्धा कटिंग मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे. पेपरच्या बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची प्लस 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे मी बाहीची उंची 5 इंच घेतलेली आहे. 5 इंच बाहीची उंची प्लस 1/2 इंच शिलाई मार्जिन असं मिळून आपल्याला 5.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. यानंतर बाहीची घडी आपल्याला 10 इंचावरती टाकायची आहे. छाती घेर 36 इंच आहे त्यामुळे बाहीची घडी इथे मी 10 इंचावरती टाकलेली आहे. वरती आणि खाली 10 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतली आणि एक बॉक्स तयार करून घेतला. आता बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला कॅफाईटचं माप टाकायचं आहे 2.5 इंचावरती. बाहीची उंची 5 इंच आहे त्यामुळे कॅफाईटचं माप मी 2.5 इंचावरती टाकलेलं आहे. आता इथे बघा दंडघेराचं माप जे आहे ते कमी आहे आणि अशा वेळेस काय होतं दंडघेराचं माप जर कमी असेल तर फिटिंगची लाईन सरळ येत नाही. बरोबर, तर अशा वेळेस काय करायचं दंडघेराचं माप न टाकता डायरेक्ट ह्या साईडने आपल्याला 1 ते 1.5 इंच मार्जिन कमी करून टाकायचं आहे. हे केव्हा करायचं ज्यावेळेस तुमचा दंडघेर कमी असेल आणि बाहीची उंची कमी असेल ना त्यावेळेसच करायचं आहे. आलं लक्षात? तर हे बघा कॅफाईटचा आणि दंडघेराचा पॉईंट जोडून घेतला आणि अलीकडच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. आता ह्या लाईनचा आपल्याला म्हणजेच कॅफाईटच्या लाईनचा मध्य काढायचा आहे. मध्यावरती मार्किंग केलं. आता मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घेतली आणि ह्या लाईनचे समान 3 भाग केले.
आता 3 समान भाग करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत तर त्या पॉईंट मधून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हो, मला माहित आहे मी तुम्हाला थोडंसं फास्ट सांगत आहे, पण बाही कटिंगचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, त्यामुळे मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये बाहीचं कटिंग दाखवते. आलं लक्षात? तर हे बघा, बाहीची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर हे बघा, अगदी थोडक्यात तुम्हाला बाहीचं कटिंग मी दाखवलेलं आहे. कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जुन्या ब्लाउजवरून किंवा कस्टमरच्या ब्लाउजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्याच मापानुसार परफेक्ट कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे अगदी सविस्तर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.